2 तास आम्हाला असं वाटतं 2 दिवस नाही भेटला आम्ही बाबूला. स्कूल बघितली तुझ्यासाठी आतापासूनच. तुझं ऍडमिशन करणार आहे. लय पोरी आहे बाबू तिकडे, लय पोरी आहे, भारी भारी पोरी आहे. छोट्या छोट्या तुझ्या जोडीच्या जेवण पण आहे त्याच्यामध्ये, सर्व आहे. काय बोलतेस की अपना बाबू ये तभी गाड़ी चलाएंगे. तुम 18 साल के नीचे गाड़ी नहीं दूंगा मैं तुम्हें हाथ में. ओके तुम छोटे हैं, जब लाइसेंस आएगा तभी गाड़ी मिलेंगी. हेलो पापा को भी पापा ने ऐसा ही किया था लाइसेंस आने के बाद ही. तर गाईस बाबू एकदम मस्त बसलाय आणि एसकेच्या हातामध्ये बाबू म्हणजे ना पहिल्यांदा एकदम परफेक्ट बसलेला आहे. हा काहीच नाही ना. हा ना भारी ना. मग असं मजा आली. लगेच झोपे ते बिचारा उठलाय. गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही सर्वजण. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी आणि कोमल. खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करतोय आम्ही दोघं पण. आणि डेली ब्लॉग असेल आजचा. खूप दिवसांनी डेली ब्लॉग नाही भेटले ना आपल्याला करायला. यस. आणि आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे शूटिंग करायला. तर एसकेचं शूट आहे. तर हे कॉलेजच्या कपड्यांवर शूट आहे तिथं सेम असत. तर एसके कुठे चालली बेटा. चालली नर्सरीमध्ये. इकडे शूट आहे मला एका नर्सरीचा. आपल्या जवळपासच वसई आलेलं न्यू झालेली आहे. इंटरनॅशनल स्कूल आहे. सो तिकडे जायचं. त्यांनी फॉर्मल कपडे सांगितले. आता मी साडी घालणार होती तर बोलली फॉर्मल म्हणून मग फॉर्मल कपडे घातलेत. बाबूसाठी आम्ही एक गोष्ट मागवली जी तुम्हाला फर्स्टली दाखवते या ब्लॉगमध्ये. ते म्हणजे हा लव्ह लॅबचा बेड रेल बघू शकतात. आणि खूप युजफुल आहे खरंच. आम्ही काल यूज करून बघितलं आणि कसं यूज करायचं, कसे हँडल लॉक करायचे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा. आणि हे का मागवलं माहिती का, काय रिझन होतं. कारण त्या साईडला तर बाबू तिकडे खूप मच्छर आहे. इकडे आम्ही बाबूला एक साईडला ठेवतो कारण मध्ये ना पटकन हात पाय पडेल म्हणून भीती वाटते. म्हणून इकडे बाबू झोपतो. पण त्याला एकदम मस्त रिलॅक्स वाटलं काल. आणि आम्हाला पण भीती नाही वाटली का मग पडायची भीती वगैरे. सो खूप युजफुल आहे. आणि अजून एक आम्ही मागवणार आहे इकडे. थोडासा मोठा वेळ रांगायला लागेल तेव्हा. तर ठीक आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, मागवू शकतात. आणि कसं यूज करायचं आहे पुढे कंटिन्यू. आता आमचा बेबी 4 मंथचा झाला आहे आणि तो पलटीसुद्धा मारायला लागला आहे. सो आम्ही त्याच्या सेफ्टीसाठी एक बेड रेल मागवला आहे. आणि तो पडायला नको म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी खूप बेस्ट आहे लव्ह लॅबचा बेड रेल गार्ड. तर हा बेड रेल गार्ड बेबीजच्या सेफ्टीसाठीच डिझाईन केलेला आहे. मला याचा बेस्ट पार्ट असा वाटला की याला स्टडी स्टील फ्रेमपासून बनवलेला आहे ज्यात प्रीमियम फॅब्रिक तुम्हाला मिळतात आणि त्याचे नॉन टॉक्सिक आणि ब्रिदेबलसुद्धा आहे. याचे प्रिंट्स पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि इझिली रूममध्ये सेटसुद्धा होतात. अनदर बेस्ट पार्ट म्हणजे यात ब्रिदेबल आणि सी थ्रू मेश फॅब्रिक आहे ज्यामुळे तुम्ही इझिली बाबूवरती लक्ष ठेवू शकतात. आणि जशी जशी मुले मोठी होत जातात तसं बेड रेलची हाईट ॲडजस्ट तुम्ही करू शकतात. सो तुम्हाला लॉंगर पिरियडसाठी सेफ्टी मिळते. याची साईजसुद्धा एकदम परफेक्ट आहे. कोणत्या पण बेडला इझिली फिट होते. क्वीन साईज असो किंग साईज असो एकदम कोणत्या पण साईजला ही फिट होऊन जाते बेड रेल. या बेड रेल गार्डच्या मेशला तुम्ही इझिली वॉशसुद्धा करू शकतात. त्यामुळे हायजीनसुद्धा मेंटेन राहते. यामध्ये तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही इझिली अप्स अँड डाऊन करू शकतात. आणि नंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमचं बेड रेल परत सेटसुद्धा करू शकता. यामध्ये एक डीप पॉकेटसुद्धा आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे बेबीजचे डायपर, क्लोथ्स आणि टॉयसुद्धा ठेवू शकतात. आणि इझिली काढूसुद्धा शकतात. म्हणजे रात्री तुम्हाला उठून कुठे जायची गरज नाही आहे. सो हे बेड रेल तुम्ही हवं तर बेडच्या तिन्ही साईडला सेट करू शकतात. बेबीच्या सेफ्टीसाठी मी तर सजेस्ट करेल की तिन्ही साईडला लावा. मी सुद्धा हे 2 साईडला ऑर्डर करणार आहे. सो यामध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह कलरसुद्धा मिळतील. हवे ते कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आता मला बेबी बॉय असल्यामुळे मी ब्ल्यू कलर्स सजेस्ट केला आणि तोच ऑर्डर केला. आणि यामध्ये तुम्हाला जे बेसला तुम्हाला 2 स्क्रू स्लॉट आहेत ज्यामुळे तुम्ही बेडला इझिली फिट करू शकतात. सो आपल्या बाळांची सेफ्टी हे प्रत्येक पॅरेंटची पहिली प्रायोरिटी आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की नक्की ऑर्डर करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन ऑर्डर करू शकता. कुठे चालली बाबूला घेऊन. आणि आता आम्ही शूटला चालले. शूट तर 1-1.5 तासाचंच आहे. आणि बाबूची अंगवण मालिश आज बाकी आहे. मम्मी इकडे येणार होती पण मम्मीला बोलली इकडे नको येऊ, तिथेच आम्ही तिकडे मम्मीच्या घराजवळच आमचं शूट आहे. तर बाबूला तिथे सोडायचं आता आपल्याला 1 तासासाठी. तोपर्यंत बाबूची अंघोळ मालिश मस्त होऊन जाईल. आणि मग बाबूला परत आपल्याला कॅरी करून घरी यायचं आहे. आहे ती बॅग काढू आज. तिची रील टाकायची. ती कुठे गाडीत आहे का. नाही घरात आहे.
अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. SKKनी बाबूसाठी पण कमाईला ऑर्डर करण्यासाठी. तर बाबूसाठी बॅग आम्ही स्पेशली मागवली आणि आज तिचं ओपनिंग करूनच टाकूया आपण. हळू तोडते का? तर इथे बघा लॉक याचा. ह्याची लिंक तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल, व्हिडिओच्या खाली असेल. तर किती मस्त आहे बघा बॅग. वा तुझ्या मापाची आहे का पण ते? मागवली तर बेबीवरनं आम्ही मागवली. स्टमक हॉट ही इज द बेबी आफ्टर वॉचिंग इंटरेस्टिंग व्हिडिओ. तुम्हाला चांगली वाटते. भारी वाटते. खाली गे आतमध्ये गे ना मागे. ओके लिहिला होतं का मला. आणि ह्याच्यावर बाबूला बसू शकतो आपण असं. बेल्ट आहे तो खोलील तर ना. तर गाईस बाबू एकदम मस्त बसलाय आणि एसकेच्या हातामध्ये बाबू म्हणजे ना पहिल्यांदा एकदम परफेक्ट बसलेला आहे. काहीच नाही ना. ना भारी ना. मला मजा आली. लगेच झोपे ते बिचारा उठलाय. पिल्लू मजा आली ना मम्मी सोबत. पहिल्यांदा खांद्याच्या वर आला ना मम्मीच्या. आला ना खांद्याच्या वर आला का सांग पहिले. आला ना. काय दवे करतो यार माझा किटी. बॉटल बिटल ठेवू शकतो. रुमाल बाबूचा सर्व गोष्टी भारी वस्तू आहे. तर तुमच्या मग घरात जर बेबी असेल आणि तुम्हाला कॅरी करायचं असेल नीट म्हणजे कुठे बाहेर जायचं फिरायला बाजारात तर तुम्ही ही बॅग मागू शकतात. ॲड तर आम्ही करतोच इंस्टाग्रामवर. पण यूट्यूबवर का सांगतो तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. तर बघा कशी काय प्राईस मला ना माहिती. आम्हाला ॲडला आली आहे पण ठीक आहे मस्त आहे. बाबू खुश झाला. आणि हे जास्त करून बेल्ट मी घालणार. बाबू माझ्याकडे असणार. डिंग 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 डिंग. मम्मा शॉपिंग काय शॉपिंग. खाऊ आहे का शॉपिंग. खाऊ आहे ऍक्टिंग करतो कॅमेऱ्यात बघू. तू मोठा कॅमेरामॅन होणार. तरी कॅमेरा बघा ना उलटा मध्ये दिसतो असेल आरशामध्ये असं आहे. तरी बिचारा बघून एवढं खुश होतं. तर समोर मी दाखवलं किती खुश होईल अजून पिल्लू माणसा. स्वराज चला स्वराज बेटा निघूया. चला आपल्याला पाणी पिऊ. हा बघा पर्स घ्यायची लग्न घेतली असते का. हा घेतो. पप्पा नाही बाबू तू नाही गाड़ी चलवाची. तू छोटा है अजून. पप्पा मैं गाड़ी चलाऊं. नो बेटा तुम बड़े होंगे तभी गाड़ी चलाएंगे. तुम 18 साल के नीचे गाड़ी नहीं दूंगा मैं तुम्हें हाथ में. ओके तुम छोटे हैं. जब लाइसेंस आएगा तभी गाड़ी मिलेंगी. हेलो पापा को भी पापा ने ऐसा ही किया था. लाइसेंस आने के बाद ही गाड़ी दिया. येते खाली का आणू त्याला वरती. हा आली थांब लगेच. दरवाजा खोल. डायरेक्ट वरती गाडी नको नको आल्यावर करू. बघा आता एसके चालली आहे. तर आईंकडे बाबूला सोडायला. तर बिचारी आई आणि एसके जवळ राहतात म्हणजे ते आमच्या एकदम घराजवळच राहतात. त्याच्यामुळे आमचे सर्व म्हणजे ड्रीमसाठी जरासा आम्हाला टाईम भेटतो म्हणजे आम्ही आमचं शूट बीट कम्प्लीट करू शकतो. आईंकडे सोडू शकतो. आई ती आई असते. तर बरेच जणांचे ना आता कमेंट खूप वाईट यायला लागले आम्हाला. काय म्हणजे कोणतरी आम्हाला टार्गेट करतो वाईटवर वाईट कमेंट करतो एसकेला. आम्हाला एक तर बोलतं थारच्या हप्ते थकले दादा ते तरी बरं काय आता त्याला बोलू. आणि एक पाच दिवस होता आणि ते बरंच काय बोलले जाऊन दे. आता एक दिवशी देऊ एकदाच उत्तर देऊ आपण त्यांना बरोबर. आणि ज्यांची लायकी नाही ना म्हणजे जे कमेंट करतात म्हणजे सर्वांनी ना वाईट पकडायचा. जे कमेंट करतात ना ते एकदम म्हणजे एकदम नीच लोक आहे. काय सांगू त्यांना. स्वतःच्या आई बहिणींना पण असेच कमेंट करत असेल. आई बहिणींची इज्जत नसेल करत त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीला डायरेक्ट जाऊन अशा कमेंट करू शकतात घाणेरड्या. तेच ते आता काय बोलू शकतो. सोडा जाऊन द्या. तर मी बोलतो इसकीची मम्मी मी बिचारी जवळ राहते म्हणून आमचे शूट बीट सर्व कम्प्लीट होऊन जातोय. तर बरंच ॲड पेंडिंग आहे आमच्या. तर आता काय ना काय ते करायच लागेल. आपलं ड्रीम असं आहे का आता आपण सर्व गोष्टी कमी करू ना सोडून देऊ ना म्हणजे ब्रेक घेऊ ना. तर नंतर मग परत जे आमची लाईन पकडली ना ती कमी होऊन जाईल परत टार्गेट. तर त्याच्यामुळे आपण करूया थोडीशी मेहनत परत स्टार्ट केली आहे. पण ना होते खरं बोलू शूट बीट नाहीच होते काहीच नाही होते घरामध्ये. बाबू झोपतच नाही आणि बाबूला ना असं म्हणजे हातामध्ये घ्यायची आदत लागली आहे काहीच. तर हातामध्ये घ्यायची आदत लागली तर हातात घेतलं तर हलवल्यावर ना थोड्या वेळ नंतर तो झोपतो. तर त्याच्यामुळे कसं होतं माहिती का. तर एसकेचा का म्हणजे बॉडी वेट कमी आणि बाबूचा बॉडी थोडंसा ठीक आहे ना. तर जास्त वेळ एसके ना हातात घेऊ शकत कारण का एसकेचा हात दुखतो. त्यामुळे मी कंपल्सरी राखतो. आता मी परवा क्रिकेटला गेलो तर तिकडे मी अर्धी क्रिकेट मॅच सोडून आलो. परत लग्नाला गेलो लग्न पण अर्धा सोडून आलो कारण का नाही होते. आणि जिमला पण टाईम व्हायला लागला. आता 8ला नेहमी जायचं जिमला. आता 9 साडेनऊला जायला लागलो. 1 तास 1.5 तास जसं होईल तसं करूया ॲडजस्ट. नाही तर मग परत 6-7 महिने मग ब्रेकच घेऊया काय ना काय बंद करूया जिम
आणि नंतर बाबू पूर्ण मोठा झालो ना मग तेव्हा परत चालू करूया. आता एस के गेली आहे तिकडे बाबूला सोडायला, तर येईल तिकडनं सोडून पटकन. तर एस केच्या बिल्डिंगमध्ये बसलं मी, तर गाडी फिरून घेऊया आपली. तर आता आज शूट आहे विचारीचा, तर छोटे मोठे शूट आहे, म्हणजे नर्सरींचं शूट आहे, म्हणजे असतं ना अंगणवाडी त्याचा शूट आहे. तर काही म्हणजे ते महत्त्वाची गोष्टी असं ना, तर छोटे पोरं आणि बरेच कल्याणचे चांगले आमच्याकडे फॅन्स पब्लिक आहे आता, म्हणजे चांगलेच आहे, म्हणजे आमचे व्ह्युअर्स लोक बघतात, त्यांचा फायदा झाला पाहिजे असेच आम्ही ॲड करतो. त्यांचं घाटा नको म्हणून आता आम्ही सर्व ॲड पहिले अख्खे चेक करून प्रोडक्ट स्वतः यूज करून नंतरच आम्ही ॲड घेतो आहे. कारण का आता बरेच ॲडच्या मागे फसाफसी होत्या आणि माझी बघा 5-3 इकडेच आहे, तर ही आल्यावर घेऊन जाऊ आणि ही गाडी आतून थांबणार आपण इकडे लावून टाकूया आता, कारण पार्किंगचा इश्यू होतो आहे खूप मोठा बिल्डिंगमध्ये. तुम्हाला माहिती गाडी आम्ही पोहोचलेलो आहे फायनली आमच्या लोकेशनवरती. ते इथेच आहे नर्सरीमध्ये आलेलो आहे. आता काही वर्षानंतर यायचं बाबूला घेऊन आता ॲड करूया, नंतर बाबूला इकडेच आणायला लागेल वाटतं ना. जवळचे चांगले काय म्हणजे छोट्या बरोबर सोबत खेळणार तुझ्या शिकवणार आहे. काय बोलतेस की कसा असेल, शांत असेल तर आपला बाबू हा आमची टीचर बघा, टीचर मॅडम खरं स्कूलमध्ये जॉब करते का? टीचर वाटते बघा. एस के शूट चालू आहे. एस के जेवण झालं माझ्याकडे. सर्व बाबूंमध्ये आपला बाबू बघितला असे मस्त ते अभ्यास करतात. म्हणजे आपलं आता मी इथे आलो ना, आता एवढे वेळ राहिलो तर मला समजलं स्कूलला, म्हणजे बाबूला पाठवलं ना मी इकडे, तरी टेन्शन आहे ना, सर्व नीट काळजी घ्यायला आहे, सर्व चांगलं आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. मजा आहे ना. हां गाईस, तर आता मी आलेलो आहे कुठे आलो तर गाईस शूट करून आलेलो आहे सबवेला. आता एस केला लय भूक लागली, एस केपेक्षा जास्त भूक तर मला लागली. सकाळी मी डाईट पण होती खाल्ली, आता पटकन मागवलेलं आहे 2 कंबो, खाऊन घेऊया आणि थोडंसा घरी जायचं आहे फटाफट. बाबू आता मालिक चालून झोपला आहे, बाबू झोपला आहे, दुपारचा मस्त झोपतो ना आपला बाबू. हो ना, किती शूट केला आज तुम्ही, पहिल्यांदा एवढी मोठी रील केली असेल ना, 1-1.5 मिनिटाची. हां 2 तास आम्हाला असं वाटतं 2 दिवस नाही भेटला आम्ही बाबूला. स्कूल बघितली तुझ्यासाठी आतापासूनच, तुझं ऍडमिशन करणार आहे. लय पोरी आहे बाबू तिकडे, लय पोरी आहे, भारी भारी पोरी आहे, छोटे छोटे तुझ्या जोडीच्या. जेवण पण आहे त्याच्यामध्ये, सर्व आहे. लय मस्त स्कूल आहे. नाही जायचं, यायचं पप्पाकडे, यायचं या पप्पाकडे यायचं. चला तर बाबूला खुश झाला आम्हाला बघून, बिचारा एकदम नाराज होता. 2 तास आम्ही लांब गेलो तर आम्हाला कसं तरी झालं बाबूला सोडून. आता दूध आहे, दूध पाहिजे नाही, पहिलं सोबत दूध होता. भूका लागली म्हणजे पिल्लूला दूध प्यायचं आता बाबूला. आमच्या मम्मा आली. अशी कशी झाली बाबू आईची. तर गाडी तिकडून आम्ही आलेलो इथे आणि थोड्या वेळ झोपलो, खूप थकले दुपारी. आणि ना आज कल्याणमध्ये 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे सगळ्यात हायेस्ट तापमानची गरमी, खूप गरमी डेंजर. आता पण गरमच वाफ येते. तर बाबूला आम्ही मस्त अंघोळ घातली परत आणि परत कपडे घातले. आता आम्ही निघलोय, दिवाबत्तीचं टायमिंग झालं, घरी चाललोय दिवाबत्ती करायला. बाबू भेटला, आजी आजोबांना मस्त वाटलं. आणि आता कशाने पाववाले दिसतोय आहे ना, ऍक्टिव्ह जायचं काय हे द्या ना मला, मग त्याला घेऊन बसतो. आणि ऍक्टिव्ह कोण चाललंय? मी नाही, मी चालू होतो, तू यायला बस.
गाईस तर पहिल्यांदा बाबू बसतोय गाडीवर, आमच्या बाईकवर. कारण आम्ही गाडी ठेवून चाललो इथे पार्किंग मध्ये. आपल्याला उन्हात गाडी ठेवून खराब होत चालली आणि ऊनले जास्त आहे, तर वरून फायबर अख्खा वाईट पडायला लागला थायरचा. तर म्हणून त्याच्यामुळे आम्ही इथं पार्किंगला ठेवली 1 महिना गाडी. बाय बाय 1 महिना. आता नाही येणार गाडी बाबू, 1 महिना गाडी नाही आता आपल्याकडे. आपल्याला यायचं मग तुला सोडायचं जिम पूल लावून टाकायला आता इधर टाइम नहीं बैठा है बाबू संभाला. बाय बाय थार, अभी हम जा रहे हैं आपको छोड़ के. 1 महीने 2 मन के बाद आएंगे फिर से. तर गाईज आता फायनली घरी आलो आणि आता क्रिकेटला गेलतो. जिमवरनं क्रिकेटला गेलतो, 1-1.5 तास क्रिकेट खेळलो. तर आता एसके आहे घरी, तर जाऊया पटकन. एसकेला बोललो मी अजून 1 तास लागेल आणि मग घरी येतो. काय बोलते बघूया आता. असं असतं रात्रीच्या झोपांची घरामध्ये. काल झोपला नाही का? झोपवा हसते जमलेला झोपून हात दुखला का? ले झोपत नाही रात्रीचा. घरी आल्या फक्त काय मच्छी, मटण, थम्सअप आणि भाकर दिलेली आहे इसकी मला खायला. मम्मी पप्पा मला येताना मच्छी घेऊन आलेले, बाबू सांभाळायला आले कारण मी क्रिकेटला गेलते. मागच्या वेळेस गेलते ना, खूप त्याने त्रास दिला. आज पण तसंच करते बघा. क्रिकेट बंद करूया आपण.